चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तिसगाव संघ जरीमरी तिसगाव टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल वेलकम 11 उसाडने. बिग फाईट हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. जमलेल्या सर्व खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक वर्ग आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून ऐकतात आणि त्याचबरोबर या स्पर्धेचा आनंद घेतात त्या प्रेक्षक वर्गांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. अध्यक्ष चषक आपण पाहतात मित्रांनो आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे. स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान उसाडणे यांच्या आगे जरीमारी तिसगाव संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर 4 षटकांची लढत असेल. सलामी जोडी मैदानावरती पोहोचली आहे. बॅट्समॅन नेम आपण पाहू शकता अनिकेत आणि निकेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आमचे नक्कीच समावेशक मित्र आपण पाहिले गेले तर राहुल भोईर यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम राहुल. आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर 12th मॅन पाठवायचं आपण तिसगाव टीम. चला वेळ जास्त घेऊन आपण जरीमरी तिसगाव संघ अनिकेत आणि निकेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक केलेला फलंदाज अनिकेत असेल. नॉन स्ट्राईक केलेला फलंदाज मुकेश. अनिकेत आणि मुकेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो पहिल्या षटकामध्ये. ऋषभ येतोय गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकामध्ये. सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा. गेम ऑन. पहिला बॉल ऋषभ सज्ज होतोय. स्ट्राईक केला फलंदाज अनिकेत ऑन स्ट्राईक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू या ठिकाणी सुरेखरित्या आपल्याला पाहायला मिळतो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतात फलंदाज पहिल्याच बॉलवरती अनिकेत. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज होतो ऋषभ. यावेळी फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतो. स्वीपर कव्हर मध्ये खेळाडू जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 आपल्याला फलकावरती पाहायला मिळतील. खातगोळ होते ते म्हणजेच स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे क्रिकेट टीम्स 2 या धावसंख्येनं. अनिकेतचं देखील खाते या ठिकाणी खुलं झालं. ओव्हर द विकेट. ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न. खेळाडू उपस्थित. वाईडिश लॉंग ऑनला जोपर्यंत खेळाडू पोहोचतील तोपर्यंत दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि स्किड होतात. नक्कीच क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. पावसाळी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. रबर बॉल. त्यामुळे असे चित्र तुम्हाला भरपूर वेळा या ठिकाणी नक्कीच सामन्यामध्ये पाहायला मिळतील. धावसंख्या 4 वरती पोहोचली. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ. ओव्हर द विकेट नव्हते यावेळेस मात्र राऊंड द विकेट नेतात ऋषभ. समोर खेळतात. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित आणि वाट पाहतात बॉलची परंतु चेंडू मात्र खेळाडू हुलकावणी देऊन जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेतच्या बॅटमधनं धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 8 या आकड्यावरती संघ पोहोचतोय. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या 8. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने येत आहेत. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप राहतोय. अनिकेत सातत्यानं मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील अंतिम चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल.
चांगलं लाईव्ह टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला, परंतु ऋषभ या ठिकाणी बॉलकडे जात होते परंतु स्किट होत आहेत आणि एकदा विधी मिळते. षटक समाप्त होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटी क्रिकेट टीम पोहोचली आहे बिनगडी बाद 9 या आकड्यावरती. पहिल्या षटक या ठिकाणी ऋषभचा आपण पाहिलं 9 धावा खर्च केल्यात ऋषभनं आणि आता दुसऱ्या षटकाला होती सुरुवात आणि गोलंदाजी मार्ग देत आहेत सागर गायकवाड. ब्राह्मण कर्वे टीम ज्यानं पहिला सामना नक्कीच जिंकला, खूप चांगली गोलंदाजी केली आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये आणि सामना अवघ्या 5 चेंडूमध्ये फिनिश केला तो म्हणजेच ब्राह्मण कर्वे टीमनं. त्यानंतर भाल संघाला परास्त केलं म्हात्रेपाडा टीमला. त्यानंतर आताचा मॅच यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, खेळाडू नक्कीच पोहोचू शकत नाहीये तोपर्यंत सिंगल या ठिकाणी मिळते. आणि त्यानंतरचा आत्ताचा मॅच आपण या ठिकाणी पाहतो सुरू आहे दोन टीम मध्ये. अर्थातच आपण पाहिलं जरीमरी तिसगाव टीम आणि त्यांना फाईट करते ती स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटी क्रिकेट टीम. सागर तयार, राऊंड द विकेट, एज लागते, मागे येतो चेंडू. थर्डमॅनचा खेळाडू देखील प्रयत्न करतो परंतु विकेट किपर चेंडूला उचलतात आणि फिकी करतात तोपर्यंत मिळते या ठिकाणी सिंगल. धावसंख्या एकूण फलकावरती 11 धावा फलकावरती पाहायला मिळतील. फटका चांगला, प्रॉपर कनेक्शन, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, पाठवलाय बॉलला सरळ मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. अनिकेत च्या बॅटमधनं हा षटकार येतोय आणि धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या पोहोचते 17 या आकड्यावरती. क्षमता गुणवत्ता भरपूर या खेळाडूमध्ये आणि इथून आडव्या बॅटनं पुल शॉट आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेतच्या बॅटमधनं. सागर तयार, अजून एकदा पुन्हा एकदा वन्स अगेन हा रिप्लाय पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा हा दुसरा षटकार येतोय अनिकेतच्या बॅटमधनं. धावसंख्या पोहोचली एकूण फलकावरती 23 आकड्यावरती. लागोपाठ 2 षटकार येत आहेत. सागर गायकवाड मात्र या षटकामध्ये महागडा ठरतोय. एकूण चेंडू सागरच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहिले 4 चेंडू हाताळले गेलेत, 14 धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा यावेळेस मात्र थोडेसे नाराज होत आहेत, कनेक्शन नाहीये. एक्झॅक्ट डॉट बॉल येतोय. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा क्रॉस लाईन आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु इथून बॉल पडल्यानंतर भरपूर वेगानं आला. डॉट बॉलची समाप्ती. षटक कंप्लीट होतं दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते उसाटी क्रिकेट टीमची 23 आकड्यावरती. विपुल येतोय तिसऱ्या षटकामध्ये. यावेळी पहिला चेंडू नक्कीच व्हाईट बॉल पाहायला मिळतो. पंचांचा इशारा होतो व्हाईट बॉल. चला, पंचांचा इशारा व्हाईट बॉल असेल. पंच सांगतात की एक्झॅक्ट चेंडू लाईनच्या बाहेर जातोय, ऑप्शनच्या ऑप्शिकच्या बाहेर जात असताना आणि इथून व्हाईट बॉल. विपुल पुन्हा एकदा शोध होतो राऊंड द विकेट.
समोर खेळतात यावेळेस मात्र खेळाडू भरपूर दूरवर गोलंदाज स्वतः येतात बॉलपर्यंत डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु इथून धाव कंप्लीट केली जाईल एक धावसंख्या एकूण धाव फलकावरती 25 धावा फलकावरती चांगल्या स्कोर पर्यंत पोहोचला आहे संघ ओसाडणे टीम चांगला चेंडू यावेळेस मात्र वेगवान हा चेंडू पाहायला मिळतो बॅटन पॅडच्या मधून निघून जातोय डीप राहिला चेंडू थोडासा खाली राहतोय डॉट बॉलची समाप्ती यावेळेस देखील कनेक्शन प्रॉपर नाहीये एज लागली होती परंतु इथून डॉट बॉल धावसंख्या स्थगित 25 विपुल तयार राऊंड द विकेट यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळते खेळाडू दूरवर आलेत परंतु इथून स्कीट होत आहेत आणि हेच पावसाळी क्रिकेटमध्ये आपल्याला भरपूर पाहायला मिळेल आणि जवळजवळ हा झेल होऊ शकला असता परंतु एक्झॅक्ट क्षेत्ररक्षक स्कीड होतात आणि धावा मिळतात एकूण 2 धावसंख्या 27 वरती पोहोचेल या षटकामध्ये नक्कीच आपण पाहिले गेलं धावसंख्येला थोडासा अंकुश लावलाय गोलंदाज विपुलनं कारण की आपण पहिल्या षटकामध्ये देखील चौकार दुहेरी अंक पाहिला त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सागर गायकवाड मागणे ठरले तब्बल 2 षटकार एकूण त्यानं 13 धावा खर्च केला त्या षटकामध्ये परंतु या षटकामध्ये मोठी फटकेबाजी नाहीये सिंगल डबलला प्राधान्य मिळतं आणि धावसंख्या 28 धावा धाव फलकावरती अनिकेत आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी करतोय आणि त्याला साथ देतोय फलंदाज मुकेश 28 वरती पोहोचलाय संघ स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणी क्रिकेट टीम विपुल तयार राऊंड द विकेट यावेळेस देखील पुन्हा एकदा यस पंच सांगतात की चेंडू बाहेर जातो नक्कीच ऑप्शन आणि व्हाईट बॉल धावसंख्या 29 धावा फलकावरती शेवटचा चेंडू शिल्लक ऑन साइडला खेळत आहेत आणि एक धाव इथे अंतिम बॉलवरती मिळेल 3 षटक या ठिकाणी होत आहेत कंप्लीट 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती उसाडणी क्रिकेट टीमची एकूण 30 धावा धावफलकावरती चला शेवटचं षटक डेट ओव्हरचं षटक असेल आणि जोपर्यंत अनिकेत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत अजूनही शेवटच्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांच्या अपेक्षा जरूर असतील खास करून उसाडणी क्रिकेट टीमच्या खेळाडूंच्या त्यांच्या समर्थकांच्या अनिकेतच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला त्यानंतर 2 षटकार देखील पाहिलेत एक विस्फोटक खेळाडू आहे त्याला साथ देतो आतापर्यंत थोडीशी खेळी शांत पाहायला मिळाली आहे विपुलच्या माध्यमातून परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये अटॅक पाहायला मिळेल का विपुलच्या बॅटमधून देखील शेवटचं षटक गोलंदाजी मार्ग वरती यश येतोय शेवटच्या षटकामध्ये एकूण धावसंख्या 30 आपल्याला पाहायला मिळतात 3 षटकांच्या समाप्तीनंतर मुकेश ऑन स्ट्राइक ओव्हर द विकेट पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतो आणि यावेळेस मात्र एक धाव इथे कंप्लीट होईल आणि अनिकेतला स्ट्राइक देणं देखील महत्त्वाचं होतं कारण की त्याच्या बॅटमध्ये चांगले स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालेत सेट झालाय इथून धावसंख्या एकूण 31 वरती पोहोचली अद्याप 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये 52 धावा बनल्या गेल्या होत्या त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये 38 धावा आपण पाहिल्या आणि नंतर धावा कमी बनत होत्या ओव्हर द विकेट यश आणि गेटसाठी हा बॉल फटका चांगला खेळाडू फक्त पाहत राहतील चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर बिगिट षटकार मी अगोदरच म्हटलं होतं अनिकेतला स्ट्राइक देणं महत्त्वाचं आणि ते स्ट्राइक मिळाली आणि षटकार येतोय अनिकेतच्या बॅटमध्ये षटकार नंबर 3 आपल्याला पाहायला मिळतोय
धावसंख्या 6 पुढे सरकतीये. स्कोरबोर्ड वरती एकूण 37 धावा धाव फलकावरती. ओव्हर द विकेट पुढचा बॉल यश. ऑन साइडला खेळला फटका चांगला. खेळाडू लॉंगॉनवरनं भरपूर दूरवर येतील. मिड विकेटचा खेळाडू देखील गोलंदाज स्वतः गेलेत. एक धाव कंप्लीट. आणि यावेळेस पैकी ॲक्युरेट नाही आहे. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 39. 39 धावा धाव फलकावरती. अद्याप एकूण चेंडू या षटकातील पाहिले गेले तर 3 झालेत. अद्याप अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 39 वरती पोहोचलाय संघ उसाडणे टीम. यश पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईक केला फलंदाज अनिकेत ऑन स्ट्राईक. चला गावदेवी काकडवाल टीमचे कॅप्टन आणि गावदेवी आशिले टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं लगेच. टॉससाठी या आपण. आणि यावेळी झेल जरूर होती परंतु सागर गायकवाड त्या ठिकाणी होते आणि सागरकडनं फार कमी चुका पाहायला मिळत असतात. झेल ड्रॉप होते. एक धाव इथे मिळेल. धावसंख्या 40. गावदेवी काकडवाल टीमचे कॅप्टन आणि गावदेवी आशिले टीमचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. ओव्हर द विकेट. यावेळी फटका चांगला हुक केला आहे आणि चेंडू जातो आहे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार अंतिम मुवमेंटला षटकार आलाय मुकेशच्या बॅटमधनं. धावसंख्या 46 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. अद्याप एक चेंडू शिल्लक असेल. बॉल चांगली बॅटिंग पाहायला मिळते कारण की इथून एकही गडी न गमावता आपण पाहतो दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप. मुकेश आणि अनिकेत त्याच्यामध्ये. धावसंख्या 46. अंतिम बॉल शिल्लक. ओव्हर द विकेट. समोर खेळतात परंतु चेंडू मात्र स्क्वेअर जातोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल आणि दुसरी धाव कंप्लीट होते का पाहिजे. यास 2 धावा या ठिकाणी जरूर कंप्लीट झाल्यात. 2 धावा कंप्लीट. अंतिम बॉलवरती पहिलं सत्र कंप्लीट आणि बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे क्रिकेट टीमनं बनवल्यात 48 धावा आणि 49 धावेचं आव्हान असेल ते नक्कीच जरीमरी तिसगाव या टीम समोर. गावदेवी काकडवाल टीम चला कॅप्टन या लगेच आपण आणि गावदेवी आशिले टीम कॅप्टन आपण यायचं लगेच. बॅटिंग कार्ड मध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी नक्कीच बॉलिंग कार्ड आपण पाहतो. ऋषभ ज्याने एक षटक फेकलं. एकूण धावा खर्च केल्या 9 आणि त्यानंतर आपण पाहिलं सागरनं एक षटक हाताळलं. धावा खर्च केल्या 14. विपुल एक षटक 7 धावा आणि यश अंतिम षटक 18 धावेचं हे मागडं षटक पाहायला मिळालं. बॅटिंग कार्ड मध्ये आपण पाहूया. बॅटिंग कार्ड जर पाहिलं तर खास करून इम्प्रेसिव्ह फलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अनिकेतने एकूण 17 चेंडूचा सामना केला आणि नॉट आउट 34 धावेची खेळी त्याने केली. त्याला साथ दिली मुकेशनं 7 चेंडू आणि 12 धावेचं योगदान त्याने दिलंय. एकूण धावसंख्या 48. 49 टार्गेट. गावदेवी काकडवाल आणि गावदेवी आशिले टीम चला या हर्षद येत आहेत. गावदेवी आशिले टीमचे नक्कीच कॅप्टन. चला गावदेवी काकडवाल टीमचे कॅप्टन आपण या लगेच. चला आशिले टीमचे कॅप्टन येतात. गावदेवी काकडवाल टीम कॅप्टन आहे आपण टॉस साठी.
चला गावदेवी काकडवाल टीम कॅप्टन यायचं लगेच, क्षेत्ररक्षण लावायचं लगेच आपण टीम उसाडणे फिल्डिंग आपण लावून घ्यायची आणि सलामी जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवली जाईल. 49चं टार्गेट 4 षटकांमध्ये असेल ते जरीमरी तिसगाव या टीम समोर. सागर गायकवाड आणि हितेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 49 धावेचं लक्ष असेल या सामन्यामध्ये. अनेक सारे प्रेक्षक वर्ग सध्या तरी नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपण पाहतो नक्कीच अध्यक्ष चषक पावसाळी रबर बॉल क्रिकेट ही स्पर्धा महेशदादा गायकवाड, त्याचबरोबर आपण पाहतोय श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशनचे, त्याचबरोबर 40 अध्यक्ष. उद्या देखील 40 सामने आपल्याला पाहायला मिळतील. एन टी शेट पाटील आणि उपाध्यक्ष देखील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, आमचे प्रदीपदादा मडवी, त्याचबरोबर आमचे नक्कीच बिंदास सिसवे देखील असेल, राहुल भोईर. संपूर्ण टीम आमची या ठिकाणी सज्ज आहे आणि खूप चांगली स्पर्धा पाहायला मिळते. 49चं लक्ष सागर गायकवाड ऑन स्ट्राईक, हितेश नॉन स्ट्राईक आणि एंडला आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल अमर, कदाचित गोलंदाजी मार्कमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चला अमर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो गोलंदाज आणि त्याचबरोबर सागर ऑन स्ट्राईक. रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं याच खेळाडूच्या नावावरती एक शतक देखील आपण पाहिलेलं आहे. सागर गायकवाड तोच हा खेळाडू स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. अमर तयार गोलंदाजी मार्कवरती. चला वेळ जास्त आपण घेऊ नका प्लीज. ओसाडणी टीम आणि गावदेवी काकडवा टीमचे कॅप्टन आपण देखील या. गेम ऑन. पहिला चेंडू या ठिकाणी दिशाहीन पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट आणि दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील केला जाईल. वाईट +2 एकूण पहिल्या बॉलवरती 3 धावा मिळतील. कदाचित आपण पाहिला हातातून निसटला असावा हा चेंडू नक्कीच अमरच्या. आणि 1 बाउन्स ची वॉर्निंग देखील आपल्याला पाहायला मिळते पंचांच्या माध्यमातून. चांगला चेंडू यावेळेस मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न करतो सागर. डॉट बॉलची समाप्ती कव्हर करत असताना पुढच्याच बॉलवरती लगेचच गोलंदाज अमर. धावसंख्या 3. लेफ्ट आर्म वर द विकेट. फटका चांगला आहे स्लॉट मध्ये हा चेंडू ऑन साइडला पाठवलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला षटकार येतोय सागर गायकवाडच्या बॅटमधनं. ज्या प्रकारे सलामीवीर अनिकेत ढोपरीनं फलंदाजी केली त्याच प्रकारची फलंदाजी ते करावी लागेल सागर गायकवाडला. षटकाराला धावसंख्या पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. 2 चेंडू आणि 9 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 49चं लक्ष. मॅच भरपूर चांगला बॅलन्स क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ ताकदवर तुल्यवान आणि त्यामुळेच आज सामना तुम्हाला भरपूर चांगला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट. टॉप झेलची संधी आणि येस टिपला झेल अनिकेतनं. सागरला परतावं लागेल माघारी. पहिला मोठा धक्का जरीमरी तिसगाव टीमला.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता सागरच्या माध्यमातून, परंतु टॉप एज जरूर पाहायला मिळाली. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. ओव्हर द विकेटनं आले, त्यानंतर थोडासा बाउन्स देखील पाहायला मिळाला बॉलमध्ये आणि झेल खूप चांगला कॅरी केला अनिकेतनं. वेल जज आणि फलंदाज मात्र सागर या ठिकाणी बाद झाले. पहिला धक्का 9व्या धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना तिसगाव या टीमला. चला न्यू बॅट्समॅन ऋषभ जातोय तिसऱ्या क्रमांकावरती. ऋषभ देखील एक चांगला खेळाडू आहे, परंतु इथून लक्ष मोठं गाठायचं आहे. 3 चेंडू 9 धावा जरूर फलकावरती आहेत. धावगती चांगली पाहायला मिळते एका बाजूला तिसगाव टीमची, परंतु इथून विकेटपती टिकणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. कमबॅक करतो आपल्या षटकामध्ये. एक षटकार आल्यानंतर गोलंदाज अमर हिलाल, ऋषभ नवीन खेळाडू. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. येस, पंचांकडे पाहावं लागेल धाव घेण्याचा प्रयत्न आणि एकदम कंप्लीट होते. व्हाईट बॉल, व्हाईट +1 एकूण 2 धावा मिळते. धावसंख्या 11 वरती पोहोचेल. एकूण चेंडू आतापर्यंत षटकातील आपण पाहिले तर 3 बॉल, अजूनही 11 धावा धावफलकावरती. यावेळेस पडल्यानंतर चेंडू डीप राहतो, खाली राहतोय आणि आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. अजिबात संपर्क नाही आणि सिंगल या ठिकाणी मिळते 22च्या स्वरूपानं. धावसंख्या 12 धावा फलकावरती. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. स्कोरबोर्डवरती धावसंख्या भरपूर चांगली पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावरती. ऑन साईडला खेळायचं होतं, परंतु चेंडू मात्र जातोय पॉइंटच्या दिशेला. खेळाडू येतात, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 14 धावा धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त होता. तभी 1 चेंडू या षटकात शिल्लक असेल. एक विकेट जरी कॅरी केली अमरनं तर देखील धावा रोखण्यामध्ये यश मिळत नाहीये. 14 धावा आतापर्यंत खर्च करतोय. यस, पुन्हा एकदा ती शाईन गोलंदाजी पाहायला मिळते. डायरेक्ट टीचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केली झाली. व्हाईट बॉल, व्हाईट +1 एकूण पुन्हा एकदा 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 16 वरती पाहायला मिळते. 16 धावा स्कोरबोर्ड वरती. अमर पुन्हा एकदा सज्ज होतो. महागडी गोलंदाजी, चांगला फटका पाहायला मिळतो. मिड विकेटला खेळाडू उपस्थित. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न जरूर करतायत ऋषभ, परंतु अजूनही प्रयत्न सुरू आहेत आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. षटक कंप्लीट पहिलं. अमर या ठिकाणी मागडा ठरतो. एकूण 17 धावेचं षटक त्यांना आता एक गडी जरूर बाद केला आणि एकूण आता विजयासाठी जर आपण पाहिलं समीकरण तर 18 चेंडू आणि 32 धावेची गरज असेल या सामन्यामध्ये. चला, गावदेवी काकडवाल टीमचे कॅप्टन या आपण प्लीज टॉस साठी. चला, गावदेवी आशिले संघाचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचले, त्यामुळे गावदेवी काकडवाल टीम टॉस साठी या. 18 चेंडू विजयासाठी समीकरण आपण पाहिलं. 32 धावेची गरज. स्मॅश अद्याप बॅलन्स आहे. या अगोदरच म्हटलं दोन्ही संघ नक्कीच तुल्यवान आहेत. दोन्ही संघामध्ये तुल्यवान खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमरनं जरी विकेट कॅरी केली तरी धावा मात्र रोखता आल्या नाहीये. 17 धावा त्यानं खर्च केल्या आणि आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येतोय. योगेश येतोय दुसऱ्या षटकामध्ये. 18 चेंडू आणि 32 ची गरज. राऊंड द विकेट.
पहिला चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन जरूर पाहायला मिळतोय. यस, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा कुठेतरी नक्कीच महागात ठरू शकतात या सामन्यामध्ये. आपण पाहिलं गेलं तर खास करून उसाडणी क्रिकेट टीमला, कारण की पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं एकूण 3 चेंडू नक्कीच व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याच्यावरती धाव देखील मिळाली आहेत. एक्स्ट्रा धावा काहीशा मिळाल्या. चला, फलंदाज या ठिकाणी बाद असेल. चला, प्लेट ऑनची ही विकेट आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच ऋषभ बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का लागतो नक्कीच झरीमरी तिसगाव टीमला. धावसंख्या 19 या आकड्यावरती 2 गडी बाद. दोन्ही फलंदाज हितेश नावाचे पाहायला मिळतील. सिनियर आणि ज्युनियर हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. ऋषभ या ठिकाणी बाद झाला. सामना अद्याप बॅलन्स आहे. 30 धावेची अद्याप गरज या सामन्यामध्ये. तयार गोलंदाज ओव्हर द विकेट. चांगला चेंडू यावेळेस मात्र नक्कीच वेगाने आला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट जरूर झाला आणि यस, फलंदाज होतो या ठिकाणी बाद. धावबादच्या स्वरूपाने नक्कीच अजून एक धक्का लागेल झरीमरी तिसगाव टीमला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं यशस्वी रक्षण पाहायला मिळतं. अनिकेत च्या माध्यमातून डायरेक्ट हिट केलं गेलं आणि इथून फलंदाज मात्र बाद होतोय. सुरुवातीला धावा आल्या होत्या, परंतु आता या षटकामध्ये विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋषभ बाद, त्यानंतर आता हितेश सिनियर हा देखील रनआउटच्या स्वरूपाने बाद होतोय. किशोर या ठिकाणी येतात. किशोर मडवी, मोस्ट वेलकम, आपल्या देखील स्वागत असेल. टॉस करून घ्यायचं आपण. गावदेवी काकडवाल बनाम गावदेवी आशळे असा हा नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. संघ गावदेवी काकडवाल. महेश मित्र आमचे देखील येतात. महेश मडवी ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतो. गुडलेन स्पॉट वरनं थोडासा केस आतमध्ये आलाय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्येला पूर्णपणे आता ब्रेक लावतोय गोलंदाज. विपुल नवीन खेळाडू आणि यस, यावेळेस त्रिफलाचीत केला जाईल. फलंदाज बाद. सागर गायकवाड बाद झाल्यानंतर तर लगातार या षटकामध्ये गडी बाद होत आहेत. धावा येत नाहीयेत. चला, बिंदास सिसवे यांच्या शुभास्ते आपण करतो नक्कीच टॉस. नेक्स्ट मॅच गावदेवी काकडवाल बनाम गावदेवी आशळे. टॉस झालाय. बिंदास गावदेवी काकडवाल वन द टॉस. षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिले एकूण चेंडू झालेत 4 चेंडू आणि धावा खर्च करतोय नक्कीच फक्त 2च धावा खर्च केल्यात. एक रनआउटची विकेट आपण पाहिली. तब्बल 2 विकेट्स नक्कीच योगेशच्या खात्यामध्ये. थोडं 3 गडी बाद झालेत या षटकामध्ये आणि आता मॅचचं इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. 14 चेंडू आणि 30 धावेची गरज. या षटकामध्ये धावा येत नाहीयेत. लो फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळतात. गोलंदाज स्वतः योगेश बॉल पर्यंत पोहोचतील. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी केला. यस, फेकी चांगली नाहीये. योगेशच्या माध्यमातून 2 धावा या ठिकाणी मिळतील. धावसंख्या धूनने पुढे सरकेल 21 धावा धाव फलकावरती. गावदेवी काकडवा टीमने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. योगेश धावसंख्येवरती नक्कीच अंकुश लावतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये.
ओव्हर द विकेट. समोर खेळतात बॅक टू द बॉलर. येस डॉट बॉल आणि सफल ओव्हरची समाप्ती म्हणे, कारण की या षटकामध्ये धावा आल्यात. टोटल आपण पाहिले गेलं तर फक्त 4 आणि 3 विकेट्स देखील आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या. एकूण आता 12 चेंडूचा खेळ बाकी. विजयासाठी समीकरण 28 धावेची गरज. चला 12 चेंडू आणि 28 धावेची गरज. सामना जिंकण्यासाठी नक्कीच स्ट्राईक केला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. हितेश ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्गमध्ये अनिकेत येतो स्वतः. पहिला चेंडू षटकातील. शॉर्ट पिच चेंडूचा वापर करतो. ऑन साईडला खेळले. फटका चांगला. स्क्वेअरलेगला खेळाडू उपस्थित. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. फेकी या ठिकाणी चुकीची थोडीशी पाहायला मिळते. लेझी थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतो आणि एकूण धावा मिळतात 3. धावसंख्या 3 ने पुढे सरकती आहे. 24. अकरा चेंडू आणि 25 धावेची गरज. सामना अजूनही संपला नाहीये. एका 2 मोठे फटके जरी आले या षटकामध्ये तर आपण जो दबाव जो प्रेशर आपण पाहतो या मॅच वरती निर्माण झालाय तो हटू शकेल, कारण की एकूण मोठ्या फटक्याची गरज आहे. फटका चांगला आहे. मोठ्या फटक्याची गरज मी म्हटलं आणि तो फटका आलाय विपुलच्या बॅटमधनं. नेहुल असेल आणि या ठिकाणी नेहुलच्या बॅटमधनं षटकार आलाय. धावसंख्या फ्लाय होते 6 ने 30 या आकड्यावरती. समीकरण 10 चेंडू आणि 19 धावेची गरज. मॅच अजूनही संपला नाहीये. मॅच ऑन. अनिकेतच्या अगेन्स्ट हा षटकार ठोकतोय मेहुल. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॉल चांगला आहे. पडल्यानंतर सरळ येतोय. फलंदाज मेहुलला बीट केलं. डॉट बॉल. 9 चेंडू. विजयासाठी आता गरज आहे 19 धावेची. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील संधी जरूर होती मोठा फटका खेळण्याची, परंतु स्वतःवरती नाराज होत आहेत आणि पुन्हा एकदा हा डॉट बॉल. कमबॅक करतोय अनिकेत आपल्या षटकामध्ये. 8 बॉल. विजयासाठी 19. अजून एक चांगला चेंडू नक्कीच पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. डीप राहतोय. डॉट बॉल. अनिकेत सरळ 3 चेंडू या ठिकाणी नक्कीच एक षटकार खर्च केल्यानंतर डॉट हाताळतोय. 7 बॉल. विजयासाठी 19 ची गरज. षटकार या ठिकाणी येईल का या अंतिम बॉल वरती. अजून एक हा जवळ चांगला चेंडू आणि डायरेक्ट टीडीएस फलंदाज बाद. रनआउटची विकेट. कमबॅक करतो अंतिम मोमेंटला अनिकेत. आता 6 चेंडू. अंतिम षटक आणि 19 ची गरज. चला 6 चेंडू आणि 19 ची गरज. फिल्डिंग लावून घ्यायची आपण लगेच उसाडणे क्रिकेट टीम.
6 चेंडू एकनावीची गरज असेल या अंतिम षटकामध्ये. आपण पाहतोय हा मॅच भरपूर चांगला जरूर रंगलाय. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न, कनेक्शन नाहीये आणि एक धाव इथे मिळते. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि फलंदाज धावबाद होतोय. अजून एक विकेट्स. 5-18 ची गरज. अक्षय येतो न्यू बॅट्समॅन. एक षटकार आला होता मागच्या षटकामध्ये, त्यानंतर थोडीशी आशा जरूर पल्लवी झाली होती, परंतु 4 चेंडू लगातार डॉट आपल्याला पाहायला मिळाले अनिकेतच्या माध्यमातून. खूप चांगलं कमबॅक त्याने केलं आणि आता मात्र 5 बॉल 18 ची गरज आहे या सामन्यामध्ये. 3 षटकार. तयार गोलंदाज. ओव्हर द विकेट ना. पुढचा बॉल समोर खेळतोय. यावेळेस मध्ये एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आलाय. गोलंदाजी केलेले बॉलला उचलतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि इथून आता 16 ची गरज येणाऱ्या 4 चेंडू मध्ये. ओव्हर द विकेट ना. पुढचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र एक्झॅक्ट पंच सांगतायत की यस, चेंडू आतमधून गेलाय. मिडल स्टंपवरनं नक्कीच हा चेंडू जरूर डिलिव्हर झाला हे सांगत असताना पंच डॉट बॉल. आणि आता हा मॅच थोडासा मजबूत झालाय उसाडणे टीमच्या बाजूला. 3 बॉल 16 ची गरज. यॉर्करचा प्रयास. ऑन साइड खेळतायत आणि धावबाची संधी. चला फलंदाज या ठिकाणी बाद असेल. न्यू बॅट्समॅन पाठवायचं लगेच नवीन खेळाडू. 2 चेंडू शिल्लक. मॅच जिंकण्याच्या उंबरठ्यावरती टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. डॉट बॉल असेल आणि अंतिम चेंडू शिल्लक. एक चेंडू शिल्लक या सामन्यामधील आणि यस मॅच फिनिश. सामना जिंकलाय तो नक्कीच उसाडणे टीमने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक जरीमरी तिसगाव टीम. आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर ज्यांना आपण पाहिलं नक्कीच 34 धावेची विस्फोटक खेळी केली आणि गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं 9 धावा खर्च केल्या. तो अनिकेत ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. चला लगेच आपण नेक्स्ट मॅचला सुरुवात करणार आहोत. गावदेवी आशेळे बनाम गावदेवी काकडवाल.